Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, today we shall discuss one more bridge course activity of Standard 9 subject English lower level. Dear students, in this activity we shall discuss how to write a paragraph with the help of given points or any type of इमेज और पिक्चर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की जर तुम्हाला काही पॉईंट्स दिले असतील एखाद्या सिच्युएशनच्या रिलेटेड किंवा इमेज दिली असेल आणि त्याच्या आधारे पॅराग्राफ कशा प्रकारे लिहिला जातो. चला तर आपण सुरुवात करूया. सो फॉर दिस ॲक्टिव्हिटी वी हॅव गिवन ॲक्टिव्हिटी नंबर 9 असं दिलेलं आहे. ओके, राईट. याच्यामधून काय लर्निंग आउटकम म्हणजे तुमच्यामध्ये कोणती क्षमता डेव्हलप होणार आहे ती म्हणजे जी आत्ता सांगितल्याप्रमाणे राईट ए कोहेरेंट अँड मिनिंगफुल पॅरेग्राफ. याच्यामधून तुम्ही शिकणार आहात की कशा प्रकारे कोहेरेंट म्हणजे सुसंगत आणि अर्थपूर्ण पॅरेग्राफ तुम्ही लिहू शकता. आणि ते लिहिण्या अगोदर तुम्हाला काय काय करावं लागेल, थ्रू द प्रोसेस ऑफ ड्राफ्टिंग, रिवायझिंग, एडिटिंग अँड फायनलायझिंग. म्हणजे ते पॉईंट्स दिलेले असतील, मग तो परत ड्राफ्ट करावा लागेल, लिहावा लागेल, रिवाइज करावं लागेल किंवा एडिटिंग करावं लागेल आणि शेवटी तुमचा पॅरेग्राफ तयार होणार आहे. तर आपण बघूया इमेज काय आहे किंवा पॉईंट्स काय आहेत. बट बिफोर दॅट, ॲज युजल आय रिक्वेस्ट यू, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ओके, लेट्स गो. ऑल राईट, नाव हिअर सम ऑफ द इन्स्ट्रक्शन्स गिवन फॉर स्टुडंट्स. ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. तुम्हाला ते पिक्चर दिलेला आहे, इमेज ऑफ एलिफंट, आणि यू हॅव टू ऑब्झर्व दिस पिक्चर केअरफुली. काळजीपूर्वक ही इमेज बघा आणि त्यानंतर कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. जी ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगितली आहे ती पूर्ण करायची आहे. ॲक्टिव्हिटी काय आहे? डिस्क्राईब द पिक्चर विथ द हेल्प ऑफ पिक्चर अँड पॉईंट्स. म्हणजे तुम्हाला या पिक्चरचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे, म्हणजे वर्णन करायचं आहे विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स पण दिलेले आहेत. डिस्क्राईब द पिक्चर विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग ॲडजेक्टिव्स. तुम्हाला इथे पॉईंट्स हे ॲडजेक्टिव्हच्या रूपामध्ये दिले. फॉर एक्झाम्पल, बिग ॲनिमल, बिग हा ॲडजेक्टिव्ह आहे. ग्रे कलर, व्हेरी लॉंग, व्हेरी स्ट्रॉंग, व्हाईट लॉंग टीथ, लॉंग ट्रंक, बिग इयर्स, स्मॉल आईज. या एलिफंटच्या रिलेटेड इथे काही ॲडजेक्टिव्स दिलेले आहेत. बाय युझिंग दीज ॲडजेक्टिव्स यू हॅव टू राईट अ पॅरेग्राफ. आता त्याचा आपण ॲन्सर बघूया. राईट, सॉल्व ॲक्टिव्हिटी. सेम दॅट इमेज इज सेम देअर ॲज अ एलिफंट. ॲन्सर, अँड एलिफंट इज अ बिग ॲनिमल. खूप मोठा, प्रचंड मोठा असा प्राणी आहे. इट हॅज लॉंग व्हाईट टीथ अँड ह्यूज ट्रंक. प्रचंड मोठी अशी त्याची ट्रंक म्हणजे सोंड असते. इट इज वाईल्ड ॲज वेल ॲज पेट ॲनिमल. तो जंगली वाईल्ड ॲनिमल पण आहे, पण तो पाळीव प्राणी पण आहे, त्याला पाळलं देखील जातं. ओके, विथ इट्स ग्रे कलर, लॉंग टीथ अँड बिग ट्रंक, इट लुक्स व्हेरी अट्रॅक्टिव्ह. त्याच्या ग्रे कलरमुळे, लॉंग टीथमुळे तो खूपच अट्रॅक्टिव्ह, आकर्षक दिसतो. इट लुक्स व्हेरी अट्रॅक्टिव्ह. इट हॅज बिग इयर्स. त्याचे कान देखील प्रचंड मोठे असतात. बट इट हॅज स्मॉल आईज. परंतु डोळे मात्र खूप छोटे असतात. इट इज स्ट्रॉंगर दॅन अदर ॲनिमल. इतर प्राण्यापेक्षा तो जास्त स्ट्रॉंगर आहे, जास्त शक्तिशाली किंवा ताकदवान आहे. सो सिम्पल बट स्वीट वी कॅन राईट दिस टाईप ऑफ पॅरेग्राफ. अशा प्रकारे आपण छोटासा पॅरेग्राफ त्या ॲडजेक्टिव्ह किंवा पॉईंटच्या मदतीने लिहू शकतो. लेट्स सी द वन मोर एक्झाम्पल. प्रॅक्टिस. इथे प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल दिलेलं आहे. यूज द फॉलोइंग पॉईंट्स अँड डिस्क्राईब अ पिक्चर. हिअर द पिक्चर इज गिवन आणि या पिक्चरच्या रिलेटेड काही पॉईंट दिलेले आहे. ह्यूज शॅडी ट्री. प्रचंड मोठं. ह्यूज म्हणजे प्रचंड मोठं. शॅडी म्हणजे सावली देणारं ते झाड आहे. ओके. मेनी ब्रांचेस. पुष्कळ त्याच्या ब्रांचेस आहेत, फांद्या आहेत. स्वीट मँगोज. त्याचे मँगो खूप गोड. म्हणजे हे यू कॅन अंडरस्टँड दिस इज द इमेज ऑफ मँगो ट्री. देन ह्यूज ट्रंक म्हणजे त्याचे जे खोड आहे ते खूप प्रचंड मोठं आहे. ग्रीन ब्रँचेस. हिरव्या अशा ब्रँचेस, फांद्या आहेत. एव्हर ग्रीन ट्री. सदाहरित ते हिरवेगार असं ते झाड आहे. आता याच्या मदतीने किंवा आणि या इमेजच्या मदतीने आपण स्मॉल अशा प्रकारे एक पॅरेग्राफ बनवूया. ॲन्सर बघा. इट इज अ मँगो ट्री.
वी कॅन गिव्ह मँगो ट्री असं आपण एक नाव पण इथे देऊ शकतो, टायटल मँगो ट्री. इट इज अ मँगो ट्री. इट इज अ व्हेरी ह्यूज ॲज वेल ॲज शॅडी ट्री. ते प्रचंड मोठं आहे, त्याचप्रमाणे ॲज वेल ॲज त्याचप्रमाणे सावली देणारं झाड आहे. इट हॅज मेनी ब्रँचेस. त्याला पुष्कळ फांद्या असतात. इट हॅज व्हेरी स्वीट मँगोज. त्याला पुष्कळ गोड असे मँगोज आहेत. इट इज नॉट ओनली ह्यूज ट्रंक बट ऑल्सो ग्रीन बिग ब्रँचेस. त्याला फक्त मोठं खोडच नाही तर त्याच्या हिरव्यागार फांद्या देखील आहेत. ओके. इट इज अ एव्हरग्रीन ट्री. सदाहरित, नेहमी वर्षभर हिरवगार असं ते दिसणारं ते झाड आहे. इट हॅज गिवन स्वीट मँगोज. त्याला गोड असे फळं म्हणजे मँगोज देखील आहेत. आणखीन आपण ॲड करून तो पॅराग्राफ वाढवू शकतो. ओके. आणखीन एक वन मोर ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर. As you can see here is a picture of marketplace. Extension activity or parallel activity त्याच्या रिलेटेडच ॲक्टिव्हिटी आहे. डिस्क्राईब द मार्केट सीन. मार्केटमधलं दृश्य, बाजारपेठेमधलं दृश्य. यूज फॉलोइंग पॉईंट टू डिस्क्राईब द मार्केट सीन. या मार्केट सीनचा यूज करण्यासाठी काही पॉईंट्स दिलेले आहेत. उदाहरणार्थ क्राऊडी, गर्दीचं ठिकाण. मेनी शॉप्स, पुष्कळशी ते शॉप्स आहेत, दुकानं आहेत. हॉकर्स म्हणजे जे आपण म्हणतो ना विक्रेते आपण बोलतो. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स हे तिथे आहेत. त्याच्या रिलेटेड आपण पॅरेग्राफ बनवला आहे. दिस पिक्चर इज अ मार्केट प्लेस. हे पिक्चर मार्केट प्लेसचं आहे. इट इज व्हेरी क्राऊडी प्लेस. अतिशय गर्दीचं ठिकाण आहे. इट डिस्क्राईब्स मार्केट प्लेस. ते मार्केट प्लेसचं वर्णन दाखवते. इट कंटेन्स म्हणजे त्याच्यामध्ये समावेश आहे. मेनी शॉप्स, मेनी पीपल आर गॅदर्ड इन दी मार्केट फॉर देअर शॉपिंग. शॉपिंगसाठी बरेचसे लोक ते एकत्र जमतात. चिल्ड्रन अँड पीपल आर एन्जॉईंग शॉपिंग. मुलं पण, त्यांच्याबरोबर मोठे लोक पण शॉपिंगचा आनंद घेतात. देर आर मेनी हॉकर्स. हॉकर्स म्हणजे विक्रेते, छोटे छोटे विक्रेते जो गाड्यावरून विकतात त्यांना विक्रेते, हॉकर्स असं म्हणतात. मेनी हॉकर्स. दे आर सेलिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. ते फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स विकतात. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आर व्हेरी फ्रेश अँड अट्रॅक्टिव्ह. त्याच्यामध्ये दिसणारे फ्रूट्स व्हेजिटेबल्स खूपच अट्रॅक्टिव्ह, सुंदर दिसतात. देर आर शॉप्स ऑफ टॉयज फॉर चिल्ड्रन. सो इन दिस वे वी कॅन एनलार्ज द पॅरेग्राफ आपण वाढवू पण शकतो. पण ॲज अ 9th स्टँडर्ड स्टुडंट्स यू शुड एबल टू राईट दिस टाईप ऑफ पॅरेग्राफ. एक 9वीचे विद्यार्थी म्हणून, 8वीचं रिव्हिजन म्हणून तुम्ही या प्रकारे पॅरेग्राफ तुम्हाला अशा प्रकारच्या पॉईंटच्या आधारे लिहिता आला पाहिजे. हा याचा मेन उद्देश आहे. ओके. नेक्स्ट, आता शेवटी एक इव्हॅल्युएशन म्हणून तुमच्या स्वतःसाठी काही ते तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन दिलेला आहे. तो म्हणजे डिस्क्राईब युअर टाउन, विलेज ऑर कॉलनी. तुम्ही ज्या कॉलनीमध्ये राहता किंवा ज्या कॉलनीमध्ये राहता किंवा ज्या टाउनमध्ये, शहरामध्ये राहता किंवा गावामध्ये राहता त्याचं वर्णन करा. आणि वर्णन करताना ते काही पॉईंट दिले. यू मे यूज द फॉलोइंग पॉईंट्स. कंट्रीसाईड म्हणजे एकदम खेडेगाव, ग्रामीण. रोड्स, रस्ते कसे आहेत. ट्रीज, माउंटेन्स, रिवर. देन वेल, विहिरी. पीपल, प्रोफेशन, तेथील लोक काय व्यवसाय करतात. टेम्पल्स अँड मॉस्क, मस्जिद ज्याला आपण म्हणतो. सो ऑल दिस, या एक 2 प्रत्येक पॉईंटचे वाक्य तयार केले एक पॅरेग्राफ तुमचा तयार होऊ शकतो. सो फ्रेंड्स, I hope you might have liked this video. If you liked it, please share it. And if you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you a good day. Take care. Thank you very much.